पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने श्री गजानन महाराज पालखीचे भव्य स्वागत। सोलापूर श्री क्षेत्र शेगाव निवासी श्री संत गजानन महाराजांची पालखी टाळ मृदुंगाचा गजर करत विठ्ठल नामाच्या स्वरांनी पूजन प्रशालेच्या प्रांगणात आगमन झाली। संस्थेने पालखीच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली। वेगवेगळ्या रंगांनी रांगोळी सजवली, रांगोळी व फुलांच्या पायघड्या घातल्या। पद्मशाली शिक्षण संस्थेने पालखी आगमन झाल्यानंतर पालखीचे भव्य स्वागत करून संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम, सचिव दशरथ गोप, उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, सहसचिव मल्लिकार्जुन सरगम व खजिनदार गोवर्धन कमटम यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करून श्री संतांचे मनोभावे पूजन केले। यंदा पालखी आगमनाचे 56वे वर्ष होते। प्रशालेच्या प्रांगणात स्वागतासाठी प्रशालेचे बँड पथक सज्ज केलेले होते। माऊलींच्या टाळ मृदुंगाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। वारकरी संप्रदाय व भगव्या फटाकांनी परिसर फुलून गेला होता। संध्याकाळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती। यावेळी संस्थेचे विश्वस्त दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेल, श्रीधर चिट्ट्याल, मधुकर कट्टा, विजयकुमार गुल्लापल्ली, गणेश गुज्जा, अंबादास गज्जम, रमेश बोद्दुल, श्रीनिवास जोग, रामदास इप्पाकायल व ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, माजी प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास गोस्की, युवक संघटनेचे अध्यक्ष शेखर कटकम, माजी अध्यक्ष राकेश पुंजाळ, श्रीनिवास वासुदेव गड्डम, तसेच प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल, उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, मल्लिकार्जुन जोकारे, प्रणिता सामल, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर वर्ग आदी उपस्थित होते। श्री क्षेत्र गजानन महाराज शेगाव यांची पालखी गेल्या सोलापुरात गेल्या 57 वर्षापासून येत आहे। सोलापूरच्या प्रथम मुक्काम मी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित कुचन हायस्कूलमध्ये गेल्या 57 वर्षापासून येत आहे। गेल्या 30 वर्षापासून मी या पालखीचं स्वागत करतो, हे माझं भाग्याचं चांगलं वाटतं। त्यामुळे जे वारकरीसाठी जे दिवसेंदिवस गर्दी होत आहे, आज 1800 वारकरी येत आहेत, त्यांची सोय सरकारी दरबारी व शाळेकडनं उत्तमरित्या होत आहे आणि दिवसेंदिवस भाविकांची गर्दी प्रचंड प्रमाणात वाढत असल्यामुळे नियोजनात बराचसा बदल करून आम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्या सोयी केलेल्या आहेत। या पालखीला इतिहास आहे, त्यामुळं चांगल्या प्रकारे या पालखीचं आम्ही स्वागत करून आम्ही आज धन्य झालेलो आहे। त्याबद्दल काय सेवा दिली जाते संस्थेतर्फे? संस्थेतर्फे त्यांना पूर्ण सकाळपर्यंत जे राहण्याची सोय, चांगल्या प्रकारे पाणी पुरवठा व जेवणाची सोय या सर्व संस्था व संस्था संचलित इतर शाखेतर्फे करण्यात येते। म्हणजे आज पूर्ण दिवसभर असते, रात्रभर मुक्कामी असते। दर्शन जवळजवळ रात्री या मागील 2-3 वर्षापासून 3-4 वर्षापासून रात्री 12-1 पर्यंत दर्शनाची रांग लागत आहे आणि पहाटे परत 3:30-4 ला श्रीची गजानन महाराज श्रीची अभिषेक असतो, त्याला पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे। यातून प्रस्थान होत असते।